रचना खूनशी हसत फोन हातात घेते आणि कोणाला तरी फोन लावते. पलीकडून फोन उचलला जातो. हॅलो मावशी, मला ओळखले ना? हो हो, अगं रचना, तुला कसे विसरेन बरं मी. तू तर माझ्या बहिणीच्या मुलाची गर्लफ्रेंड आहे ना, आणि लवकरच माझ्या बहिणीची सून पण होणार आहे ना. मावशी, किती ओळखतात ना तुम्ही मला. रचना खोटं खोटं लाजत बोलत होती. बरं, आज या मावशीची कशी आठवण झाली? ते मावशी म्हणजे? तिचे तुटक बोलणे ऐकून मावशी हसत, मी बोलू का माझ्या बहिणीशी? विक्रांतचे लग्न रचनासोबत लवकरात लवकर करा म्हणून. तशी रचना स्माईल करत, मावशी, अगदी माझ्या मनातील बोलल्या तुम्ही. तुझे ते तुटक बोलणे ऐकून कळले होते मला. बरं बरं, काळजी करू नको. आता मी असं काही करते ना की माझी बहीण आणि तुझा होणारा नवरा पण पाहतच राहील, आणि ते त्यांच्यासाठी सरप्राईज असेल. पण मावशी. अगं पण बिन काही नाही. माझी बहीण आणि विक्रांत माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये. चल, मला बाहेर जायचे आहे, नंतर बोलूया. आणि त्या दोन्ही फोन कट करतात. रचना हसत चेअरवर बसते आणि चेअर फिरवत, विक्रांत, आता तुला माझ्यापासून कुणीही लांब करणार नाही अशी सेटिंग केली आहे मी. आणि ती जोराने हसायला लागते. इकडे जाई तिच्या कामात व्यस्त असते, तर विक्रांत त्याच्या कामात. तोच त्याचा फोन वाजतो. तो पाहतो तर आईचा फोन असतो. त्यांनी विक्रांतला आणि जाईला बंगलोवर राहायला बोलावले होते. विक्रांतला खूप आनंद होतो. बरं, ऑफिसनंतर आम्ही दोघं सोबत येतो तिकडे. हो हो, या, आम्ही वाट बघतोय. आणि त्यांनी फोन कट केला. विक्रांतने जाईला मेसेज केला, आजपासून आपल्याला बंगलोला शिफ्ट व्हायचं आहे. जाई मेसेज पाहते आणि तिला खूप आनंद होतो, कारण तिला सगळ्यांची खूप आठवण येत होती. ती त्याला स्माइली पाठवते. तसा विक्रांत पण तिला किस करणारा इमोजी पाठवतो. पुन्हा दोघं कामात व्यस्त होतात. कामाच्या गडबडीत ऑफिस सुटायची वेळ होते, तरी जाईचे लक्ष नसते. आणि आता ती केबिनमध्ये असल्यामुळे विद्या पण तिला सांगणार नव्हती की ऑफिस सुटायची वेळ झाली आहे म्हणून. तोच तिचा फोन वाजतो आणि ती पाहते तर विक्रांतचा फोन असतो. ती स्माईल करत फोन घेते. बायको, आपल्याला सोबत बंगलोवर जायचे आहे. तुझे काम झाले असेल तर खाली पार्किंगमध्ये ये, मी वाट पाहतोय. एवढं बोलून तो फोन ठेवतो. जाई पण हसत तिचं सगळं सामान व्यवस्थित ठेवते आणि तिची पर्स घेऊन ती खाली पार्किंगमध्ये जायला निघते. पण खाली जात असताना ती कोणाला दिसणार नाही याची काळजी तिने घेतली होती. विक्रांत तर तिचीच वाट पाहत होता. ती येऊन कारमध्ये बसली आणि त्यांची गाडी निघाली बंगलोवर जायला. दोघं खूप हॅपी होते आज बंगलोला जाणार म्हणून, आणि इकडे ते दोघं घरी येणार म्हणून. घरातील सगळे पण खूप हॅपी होते. काही वेळातच त्यांची गाडी बंगलोला पोहोचते आणि विक्रांत खाली उतरून जाई बसलेल्या साईडने जातो आणि दरवाजा ओपन करतो. जाई पण हसत खाली उतरणार की विक्रांत तिच्यासमोर हात पुढे करतो. ती पण हसत त्याच्या हातात हात देते आणि ते दोघं आत जायला निघतात. मेन दरवाजाजवळ येतात. दोघं आत पाऊल टाकणार तोच आई त्या दोघांना थांबायला सांगतात. ते दोघं पण तिथेच थांबतात. ते दोघं आज घरी येणार आहे म्हणून सगळेच बाहेर आले होते. दक्षा आणि सागरला तर खूप आनंद झाला होता, कारण त्यांची लाडाची वहिनी जी आली होती. त्यांना तर असे झाले होते, कधी वहिनीला मिठी मारताय म्हणून. पण अजून आईंनी दोघांना बाहेर उभं राहायला सांगितलेले होते. आई एक एक करून दोघांना ओवाळतात. दोघं पण वाकून आईला नमस्कार करतात. आई दोघांना पण आशीर्वाद देतात. आज त्या पण खूप हॅपी होत्या. त्यांचा मुलगा आणि सून जी आली होती आणि त्यांना जे पाहिजे होते ते त्यांना मिळाले पण होते. चला आत या, आणि ते दोघं आत येतात. तसे दक्ष आणि सागर जाईच्या आजूबाजूला जाऊन उभे राहतात. तिला मिठी मारतात. वहिनी, खूप आठवण यायची तुझी, खूप मिस केले आम्ही तुला. अगदी लहान मुलांसारखे दोघं पण जाईला चिटकले होते. आणि त्यांना दोघांना तसे बघून विक्रांतने नाही मध्ये मान हलवली. या दोघांचे काही होऊ शकत नाही, मनातच बोलला. आई दक्ष आणि सागरकडे पाहत, अरे सोडा तिला, आताच आली ना, आधी फ्रेश होऊ द्या, नंतर गप्पा मारा तिच्यासोबत. जाई, जा बाळा, आधी फ्रेश हो. हो आई.
जाई पण फ्रेश व्हायला त्यांच्या रूममध्ये निघून गेली. आज खूप दिवसानंतर बंगलोवर आली होती आणि त्यांच्या रूममध्ये पण. ती आत येताच तिला लग्नानंतरचा पहिला दिवस आठवतो. विक्रांत तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागला होता ते झरझर तिच्या डोळ्यासमोर येऊन गेले. पण आता विक्रांतमध्ये खूप बदल झाला होता. ती रूममध्ये सगळीकडे नजर फिरवत होतीस की तिला मागून विक्रांतने मिठी मारली. तिच्या गालावर त्याचा गाल घासत तो तिला विचारत होता, जाई काय झाले? तशी ती नाहीमध्ये मान हलवते. तो तिचा हात पकडून तिला बेडवर बसवतो आणि तिच्यासमोर एक पाय दुमडून खाली बसतो. तिचे हात हातात घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहत तिला सांगतो, जाई आपण आता बंगलोवर आलोय. तू हॅपी आहे ना? ती पण हसत हो मध्ये मान हलवते. तो तिथेच खाली फिरून बसतो आणि त्याचे डोके तिच्या मांडीवर टेकवतो. जाई स्माईल करत त्याच्या केसांवरून हात फिरवत असते. खूप रिलॅक्स वाटत होते त्याला. तो डोळे मिटून घेत जाई त्याच्याकडे प्रेमाने पाहत केसांवरून हात फिरवत राहते. जाई उद्या मला एका बुटीकमध्ये जायचे आहे आणि तिथे मी रचनाला घेऊन जाणार आहे. तो तिला सांगत होता आणि रचनाचे नाव ऐकून जाईला राग येत होता. केसांमध्ये तिचे हळूवार फिरणारे हात जोरात फिरायला लागतात आणि त्याने त्याचे केस ओढले जातात. तो तिचे दोन्ही हात पकडत, जाई काय हे? त्रास होतोय मला. यावर जाई काहीच बोलत नाही. तो उठून तिच्या शेजारी बसतो आणि तिचा चेहरा ओंजळीत घेत, जाई मला माहिती आहे तुला कसला राग आलाय ते. मी रचनासोबत जाणार याचाच राग आलाय ना तुला? पण खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. म्हणजे रचनाच्या आधी मी तुझाच विचार केला होता. पण तुझ्या सेफ्टीसाठी मी तुला तिथे नेऊ शकत नाही आणि मी आपल्या लग्नाबद्दल पण बाहेर कुणाला सांगितलेले नाही आहे. पण विश्वास ठेव, योग्य वेळ आली की मी स्वतः आपल्या लग्नाबद्दल सांगेल. तो तिला समजावून सांगत होता. तर कुठेतरी जाईचा राग शांत होत होता. त्याने पटकन तिला मिठीत घेतले. जाई थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. अशीच सोबत राहा माझ्या. गरज आहे मला तुझी. आणि त्याने तिला मिठीतून बाजूला केले आणि बेडवर आडवे केले आणि तो तिच्यावरून आला. तिने तर लाजून चेहरा वळवला. पण त्याने तिच्या चीनला पकडून तिचा चेहरा सरळ केला आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहू लागला. त्याला असे पाहताना बघून जाई तर लाजून लाल झाली होती. तोच त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले आणि एक दीर्घ केस केला आणि त्याचे ओठ तिच्या चेहऱ्यावरून फिरवायला सुरुवात केली. त्याच्या स्पर्शाने जाईच्या तोंडून उसासे बाहेर पडत असतात. अहो सोडा ना प्लीज. तो तिच्या चेहऱ्यावरून ओठ फिरवत, जाई जेव्हा मी तुझ्याजवळ येतो तेव्हा काय होते तुला चांगलेच माहिती आहे. मग का सोडा म्हणते? आणि त्याने तिच्या मानेजवळ किंचित चावले आणि ती जोराने ओरडली, अहो काय हे? प्लीज सोडा ना. विक्रांत मिश्किल हसत तिच्याकडे पाहत होता पण तिला सोडत नव्हता. त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली आणि ती शहारली. जेव्हा जेव्हा विक्रांत फुंकर मारायचा तेव्हा तिला वाटायचे कोणीतरी मोरपीस फिरवत आहे म्हणून. त्याचे लक्ष तिच्या ओठांकडे गेले आणि ते ओठ टेकवणार तोच त्यांच्या रूमचा दरवाजा ओपन झाला. दक्ष आणि सागर पाठमोरे उभे राहत सॉरी ब्रो म्हटले. त्या दोघांचा आवाज ऐकून जाई आणि विक्रांत पटकन उठून उभे राहिले. जाईला तर एवढी लाज वाटत होती की ती लाजून वॉशरूममध्ये निघून गेली आणि विक्रांत त्या दोघांकडे खावकी गिळू नजरेने पाहत होता. कारण त्या दोघांमुळे जाई विक्रांतचा रोमॅन्स स्पॉईल झाला होता. विक्रांत त्या दोघांवर ओरडत, एवढे अर्जंट कसले काम होते? आणि आपण दुसऱ्याच्या रूममध्ये जातोय तर दरवाजा नॉक करण्याची पद्धत असते, माहिती नाही का तुम्हाला? ते दोघं घाबरत मागे वळत, ते ब्रो काय ब्रो? आज मी तुम्हाला सोडणार नाही. आणि विक्रांत त्यांना मारायला पुढे जाणार तोच ते दोघं त्यांच्या रूममध्ये इकडे तिकडे पडायला लागतात. विक्रांत एकदा सागरला पकडायला त्याच्या मागे धावतो तर कधी दक्षाच्या मागे. पण दोघांपैकी कोणीही पकडले जात नाही. ते दोघं पळत बाहेर येतात आणि हॉलमध्ये इकडे तिकडे पळत असतात. विक्रांत पण त्याच्या मागे पळत हॉलमध्ये येतो. आई त्याच्याकडे पाहत, अरे काय झाले? असे का पळत आहात? आई समजाव या दोघांना. खूप मस्ती वाढली यांची. विक्रांत बोलतो. आई आमची नाही, मस्ती तर आपल्या विक्रांत ब्रोची वाढली आहे.
काय मस्ती केली माझ्या विक्रांतने? आईने प्रेमाने विचारले. अगं आई, विक्रांत ब्रो वहिनीला त्रास देत होता. सागरही बोलताच विक्रांतने त्याच्या पायातील चप्पल सागरच्या अंगावर भिरकावली. पण सागर खाली बसला आणि विक्रांतचा नेम चुकला. इकडे जाई फ्रेश होऊन बाहेर आली. रूममध्ये तिला कोणी दिसलं नाही तसं तिने सुस्कारा सोडला आणि तिचं आवरायला लागली. आज घरी आली होती तर साडी नेसते आणि ती सुंदर अशी साडी नेसायला घेते. इकडे या तिघांची पकडापकडी चालूच होती. तोच जाई तिचं आवरून जिन्यावरून खाली येत होती की सागर जोराने ओरडला, वहिनी. तसे विक्रांतने समोर पाहिले आणि पाहतच राहिला. खूप दिवसानंतर तिने साडी नेसल्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती आणि तिचे ते सुंदर रूप बघून विक्रांत तर तिला पाहण्यातच हरवला. त्याला असे पाहताना बघून दक्ष आणि सागर त्याच्याजवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत, ब्रो, वहिनी खूप हॉट दिसते ना साडीत? तसा विक्रांत स्माईल करत, खरंच खूप हॉट दिसते. आणि विक्रांतच्या लक्षात येताच तो आजूबाजूला पाहतो तर त्याचे भाऊ बहीण त्याला हसत असतात. विक्रांत त्यांच्यावर ओढत यू आणि त्यांना मारणार की ते दोघं पळत वर जातात. विक्रांत पण त्यांच्या मागे जातो की सागर जाईला विक्रांतच्या अंगावर ढकलतो आणि ते दोघं पळून जातात. आणि इकडे विक्रांत जाईचा हात पकडून तिला जवळ ओढतो. तशी ती त्याच्या मिठीत जाते. खाली पडायच्या भीतीने विक्रांतने पण तिला घट्ट मिठीत पकडले होते. आता पण दोघं एकमेकांना मिठी मारून जिन्यात उभे होते. जाईच्या लक्षात येताच ती त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला अजूनच घट्ट मिठी मारतो. अहो सोडा ना, ते आपण जिन्यात आहोत. तसा विक्रांत तिला मिठीतून बाजूला करतो आणि खालून वर पाहतो. साडीमध्ये ती खूपच क्यूट आणि निरागस दिसत होती. विक्रांत तर जणू भान हरपल्यासारखा तिच्याकडे पाहत होता आणि जाई घाबरून इकडे तिकडे, म्हणजे कोणी त्या दोघांकडे पाहताय का ते. तिचे लक्ष विक्रांतकडे जाते तर तो अजून पण एकटक तिलाच पाहत उभा असतो की जाई त्याच्या पायावर जोराचा पाय देते आणि तो विवळत आई ग म्हणत भानावर येतो. पण पुन्हा तिच्याकडे लक्ष जाते आणि तो विसरून जातो की जाईने त्याच्या पायावर पाय दिला म्हणून. अहो काय हे, आपण फ्लॅटला नाही आहे, आपण बंगलोवर आहे आणि घरात सर्व आहे आणि तुमचे काय सुरू आहे? तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते. हे ना, कधी कधी कसे वागतात ना काही कळत नाही. तोच विक्रांत बोलतो. कळत नाही ना, मग साडी नेसायची नाही. ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत, यांना आता माझ्या मनातले पण ऐकू येते का? तोच विक्रांतने त्याचा हात तिच्या नाजूक पोटांवरून फिरवला आणि तिला जणू करंटच पास झाला. तिला बोलता पण येत नव्हते. तिचे शब्द तोंडातच राहिले. खूप हिंमत करून ती बोलली, अहो प्लीज सोडा ना. तसा विक्रांत बाजूला झाला, पण नजर मात्र तिच्यावरच होती. अहो काय करताय? माझ्या बायकोला पाहतोय, साडीमध्ये खूपच सुंदर दिसते ती. तोच आईचा आवाज आला आणि जाई लाजत तिथून निघून गेली. विक्रांत पण हसत त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि त्याच्या रूममध्ये जातो. जाई किचनमध्ये येते आणि आईंना मदत करते. ते दोघं मिळून सगळा काही सामान डायनिंग टेबलला आणतात. तोच एक एक करून सगळे खाली जेवायला येतात. आज जाई विक्रांतसाठी स्पेशल मेनू होता. सर्व जेवायला बसतात तेव्हा आई विक्रांतला सांगतात, मावशी येणार आहे म्हणून. आई हे बोलताच त्याच्या कपाळावर आठ्या पडतात, कारण मावशीच्या मनात काय आहे हे विक्रांतला चांगलेच माहिती होते. काय ग आई, काही काम आहे का, की सहजच येणार आहे मावशी? अरे सहजच येणार आहे. आणि हो, इथे येऊन तिला तुमच्या लग्नाचं सरप्राईज मिळणार आहे, कारण मी मावशीला तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दल काहीही सांगितलेले नाही आहे. विक्रांत वैदागत, काय आई, मावशीला सांगायचे होते ना लग्नाबद्दल? अरे पण त्या बोलतच होत्या की विक्रांत ठीक आहे म्हणतो आणि जेवायला लागतो. बाकी सगळे पण जेवायला सुरुवात करतात, कारण आजचा दिवस त्यांना खराब करायचा नव्हता. जेवण झाल्यानंतर ते सगळे मिळून काही वेळ गप्पा मारतात. तोच विक्रांतचा फोन वाजतो. तो फोन घेऊन वर जात होता की त्याने जाईकडे पाहत एक डोळा मारला आणि लवकर वर ये
हातवारे करून तो निघून गेला. त्याचे वागणे बघून जाईने घाबरून सगळ्यांवरून नजर फिरवली, पण ते सगळे त्यांच्या विश्वात गप्पा मारण्यात गुंग होते. काही वेळाने जाई पण रूममध्ये आली तर विक्रांत फोनवर बोलता बोलता झोपून गेला होता. ती त्याच्याजवळ जाऊन बसली आणि त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत तिने त्याच्या कपाळावर किस केले आणि फ्रेश व्हायला निघून गेली. फ्रेश होऊन बाहेर आली आणि त्याच्या शेजारी आडवी झाली. त्याच्याकडे पाहत झोपमध्ये पण कसले हँडसम दिसतात ना हे. बराच वेळ त्याच्याकडे प्रेमाने पाहत तिचा कधी डोळा लागला तिला कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी विक्रांतला रचनासोबत बुटीकला जायचे होते, म्हणून ते लवकर उठला आणि आवरायला निघून गेला. फ्रेश होऊन बाहेर आला आणि क्लॉथ सेक्शनला जाऊन व्हाईट कलरचा शर्ट, त्यावर ब्लॅक कलरचे ब्लेझर आणि पॅन्ट घेऊन तो बाहेर आला आणि चेंज करू लागला. त्या कपड्यांमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. तोच जाईला पण जाग आली आणि तिचे लक्ष विक्रांतकडे गेले. तो आज खूपच हँडसम दिसत होता. त्याचे लक्ष जाईकडे जाते आणि तो स्माईल करत, बायको तुझाच आहे मी. पण ती त्याला पाहण्यात गुंग असते. तर तो काय बोलला तिला कळले नाही, पण त्याच्या आवाजाने भानावर आली ती आणि चेहरा पडला तिचा, कारण विक्रांत रचनासोबत जाणार होता. याचे जाईला खूप वाईट वाटत होते. विक्रांतचे लक्ष होतेच जाईकडे. तिचा पडलेला चेहरा पाहून तो तिच्याजवळ आला आणि दंडांना पकडून तिला विचारू लागला, जाई काय झाले? तो हे बोलतच तिचे डोळे भरून आले. त्याने तिला पटकन मिठीत घेतले. जाई काय झाले? तिला विचारू लागला. ती त्याच्या मिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली, पण विक्रांत तिला सोडत नव्हता. अहो सोडा न, ती रडत बोलली. तसे विक्रांतने तिला मिठीतून बाजूला केले. तो काही बोलणार त्याआधीच ती वॉशरूममध्ये पळत निघून गेली. विक्रांत पण पळत तिच्या मागे गेला. ती दरवाजा बंद करणार की त्याने हाताने अडवून दरवाजा आत ढकलला आणि तो आत आला. जाई वॉशरूममध्ये येताच तिने सगळे नळ सुरू केले आणि रडत तिथेच खाली बसली. तिला तसे बघून विक्रांतला राहावले नाही आणि तो पण तिच्याजवळ खाली बसला. तिला जवळ ओढून मिठीत घेतले आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत, जाई काय झाले? सांगशील का? ते तुम्हाला जायचे आहे ना, मग जा ना, इथे का थांबलात? तो मिठी अजून घट्ट करत, नाही जायचे मला. तू अशी रडशील तर कसं जाऊ मी? ती पुढे काही बोलणार त्याआधीच विक्रांतने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. दोघं पाण्यात भिजत एकमेकांना किस करत होते. आधी जाई त्याला साथ देत नव्हती, पण विक्रांत त्याचे प्रेम व्यक्त करतोय बघून जाई पण त्याला साथ देऊ लागली. किस करत विक्रांतने जाईला तिथेच किस करत आडवे केले. आता दोघांचे श्वास जड झाले होते. विक्रांतने जाईकडे पाहिले तर तिने डोळे मिटून घेतले होते. त्याने तिच्या साडीच्या पदरची पिन काढली आणि पदर बाजूला केला. त्याने तसे करताच जाईचे श्वास चांगलेच वाढले. तिची वर खाली होणारी छाती बघून विक्रांत हळूहळू खाली वाकत त्याने तिच्या मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात केली. त्याच्या स्पर्शाने तिच्या तोंडून उसासे बाहेर पडू लागले आणि तो आवाज ऐकून विक्रांतला तिच्यावर अजूनच प्रेम येऊ लागले. तो त्याचे ओठ हळूहळू सरकवत तिच्या ब्रेस्टजवळ आला आणि तिथे ओठ फिरवणार की त्याला दक्षाचा आवाज आला, दादा वहिनी कुठे आहे तुम्ही? तिचा आवाज ऐकून विक्रांत उठून उभा राहिला आणि जाईला पण नीट उभं राहिला हात पुढे करणार की जाईने त्याला इग्नोर करत ती उठून उभी राहिली. तो काही बोलणार की जाईने त्याला हात दाखवून शांत केले. तुम्ही जा, ती रचना तुमची वाट पाहत असेल. रचनाचे नाव ऐकून विक्रांतला समजले होते की तो रचनासोबत जातोय, त्याचा जाईला राग आलाय म्हणून. तो काही न बोलता बाहेर आला, पुन्हा कपडे चेंज केले आणि बाहेर निघून गेला. इकडे जाई मात्र तिथेच रडत बसली. बऱ्याच वेळाने ती पण बाहेर आली. स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होती, पण चेहऱ्यावरून कळत होते ती रडली आहे म्हणून. तिने तिचे आवरले आणि तिची बॅग घेऊन ती पण ऑफिसला निघून गेली. बघूया पुढील भागात विक्रांत जाईचा राग घालवू शकतो का, की रचनामुळे त्यांच्यात अजून काही
त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग। आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हाईप आणि शेअर पण करा। आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।